वर्ध्यात विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलाय। या कार्यक्रमात भाषण करताना आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी विविध मागण्या केल्या, तसेच मुख्यमंत्र्यांवर स्तुती सुमने उधळत शेरो शायरी देखील केल्याचं पाहायला मिळाले। शायरीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांच्या आर्वीतील आगमनाच्या अनुषंगाने स्तुती सुमने उधळण्यात आली आहेत। तर देवेंद्र फडणवीसांनीही आपल्यावरील कौतुकाची फेड त्याच पद्धतीने शायरीतून केली आहे। यावेळी दोनही नेत्यांमधील हा शायराना अंदाज जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेला आहे। विश्वास सर यांना या ठिकाणी आमंत्रित करते, त्यांनी या ठिकाणी यावं। मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते की आपण सुमित भाऊंनी, दादारावांनी, खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का, आणि नाही केल्या तर सुमित भाऊंनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए, वो आए मेरी मजार पर मिट्टी झाड़कर बैठ गए और दिए में जो तेल था सर को लगा के चले गए। त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि हे लोक एवढे हुशार आहेत, यांना माहिती आहे आधीच तोफ मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।